कारसह चौघेजण वाहून गेल्याच्या घटनेनंतर तिघांचे मृतदेह काढण्यात पथकाला अखेर यश आले आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील दहेली येथील नदीच्या पुलावरून पाण्याचा अंदाज चुकल्याने कारसह एकाच परिवारातील तिघेजण वाहून गेल्याची घटना रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान घडली होती. घटनेनंतर बचाव पथकाने घटनेतील एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर सकाळी शोधकार्य सुरू असताना 2 चिमुकलींसह पत्नीचा मृतदेह आढळून आला. अविनाश खंडारे हे आपल्या पत्नीसह 2 चिमुकलींना चारचाकी वाहनाने दारव्हा ते आर्णी येथील कुट्टी नदीच्या पुलावरून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहन थेट पाण्यात कोसळल्याने हे चौघेजण वाहून गेल्याची घटना घडली. मात्र घटनेनंतर बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू होते. दरम्यान एका झाडाला अविनाश खंडारे हे अडकल्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सकाळी बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू असताना त्यांच्या 2 चिमुकलींसह त्यांच्या पत्नीचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. काल म्हणजे मध्यरात्री 12:30च्या दरम्यान देहली पुलाजवळ दारव्हा ते आर्णी रोडच्या दरम्यान एक एर्टिगा वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाल्याने आपली टीम इथे पोहोचलेली होती. यातील गाडीमधील चालक अविनाश खंडारे हे पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडल्याचं रात्रीच आपल्याला लक्षात आलेलं होतं. त्या अनुषंगाने आपण रेस्क्यू टीम यवतमाळ येथून बोलवली होती. पहाटे 3:30 पावणे 4च्या दरम्यान त्यांना सुखरूपपणे पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आणि हॉस्पिटलाइज केलेलं होतं. मात्र त्यांचे कुटुंबीय, त्यांची पत्नी आणि त्यांच्या 2 मुली ह्या रात्री काही आपल्याला सापडलेल्या नव्हत्या. आज सकाळपासून पुन्हा त्यांची शोध मोहीम सुरू होती. तर आत्ता त्यांच्या 2 मयत मुलींचे प्रेत आपल्याला सापडले आहेत. गाडी आपल्याला सापडली आहे. त्यांच्या पत्नीचं जे आहे काढण्याचं काम चालू आहे. यातील जे अविनाश खंडारे आहेत ते दुकानाचा व्यवसाय चालवत होते. सोबत त्यांच्याकडं गाडी पण होती, चालक म्हणून पण काम करत होते. आणि त्यांच्या पत्नी या शिक्षिका आहेत आणि त्यांच्या 2 मुली या शाळकरी मुली आहेत. सर, ते झाडावर अडकलं तर कसं एकंदरीत लक्षात आलं? त्यांनी जेव्हा ह्या इन्सिडेंट झालेला होता, वाहन वाहून जात असतानाच गावातील त्यांच्या नातेवाईकांना फोन केलेला होता. त्यांच्या फोनवरून त्यांनी आपल्या पोलीस अधिकारी अंमलदारांशी संपर्क केला नातेवाईकांनी. आणि हे त्या झाडावर होते रोडवरून, तर त्यांचा जो आवाज होता त्यावरून आपल्याला लक्षात आलं की हे पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत. इथे रात्री अंधार असल्यामुळे ते दिसत नव्हतं. मात्र आपण टॉर्चच्या साह्यानं आणि त्या आवाजाच्या दिशेनं त्यांना रेस्क्यू टीम येईपर्यंत आश्वस्त करत होतो, धीर धरण्यासाठी सांगत होतो. तुम्हाला मदत पोहोचत आहेत हे कळवत होतो त्यांना. आणि एकदा मदत आल्यानंतर त्यांची सुखरूप सुटका आपण त्यातून केलेली आहे.